संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या शहरांशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय। नाशिक जिल्ह्यातील मूळचा नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर शुभम खैरनारला अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचं पुणे कनेक्शन देखील उघड झालंय। नाशिकनंतर सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये कारवाई केली आहे। संशयित धनंजय लोखंडेला सीबीआयनं अटक केली आहे। धनंजयचा शुभमशी संबंध असल्याचा संशय यंत्रणांना आहे। संबंधित तरुण हा महाविद्यालयामध्ये प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यानंतर पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेत सीबीआयच्या ताब्यामध्ये दिलाय। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। तर लातूर शहराशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेत। पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधल्या काही क्लासेसची चौकशीही करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेला आरोपी शुभम खैरनारच्या नाशिकमधील नांदगाव इथल्या घरावरती सीबीआयनं छापा टाकलाय। सीबीआयचं पथक आणि स्थानिक पोलिसांनी शुभमच्या घराची झाडाझडती घेतली आहे। तसंच सीबीआय अधिकाऱ्यांनी शुभमच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली। या झाडाझडतीत शुभमच्या घरून पेपरफुटी प्रकरणी काही धागेदोरे मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला मुंबईनं किला कोर्टात हजर करण्यात आलंय। शुभम खैरनारला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी सीबीआयला 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली आहे। यानंतर सीबीआयचं पथक शुभम खैरनारला घेऊन दिल्लीकडे रवाना झालं। आज शुभम खैरनारला दिल्लीमधील सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर या प्रकरणामध्ये इतर आरोपींचा देखील सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचा शोध घेण्यासाठी शुभमची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीबीआयनं कोर्टात केलाय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी शुभम खैरनारनं पेपर स्वतःजवळ बाळगल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहिल्यानगरमधून पेपरची कॉपी मिळाल्यानंतर शुभम रस्ते मार्गे पुण्याहून नाशिकला पोहोचल्याचं समोर येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नीट परीक्षेच्या तब्बल 3 दिवस आधीच पेपर नाशिकमध्ये पोहोचला होता। नाशिकला आल्यानंतर शुभमनं हा पेपर हरियाणामधील एका व्यक्तीकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे पेपर घेण्यासाठी हरियाणाहून संबंधित व्यक्ती थेट शुभमच्या घरी पोहोचल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या संपर्कातून शुभम या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून नाशिकमध्ये मात्र शुभमनं कोणालाही पेपर दिला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नीट प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे। शुभम खैरनारचा भाऊ भावेश खैरनार याच्याकडून काहीच दिवसांपूर्वी पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं होतं। दहशत माजवण्यासाठी भावेशनं हे पिस्टल खरेदी केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली होती आणि या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी भावेश खैरनार आणि त्याच्या साथीदाराविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती। सध्या भावेश खैरनार हा जामिनावरती बाहेर असल्याची माहिती समोर येते। नीट प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचलेत। नांदगावमधील शुभम खैरनार याच्या घरी सीबीआयने तब्बल 4 तास झाडाझडती घेतली आहे। अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या चौकशीमध्ये सीबीआयने काही महत्त्वाचे साहित्यही जप्त केलंय। रात्री 11 वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईमुळे नांदगाव परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली असून शुभमच्या कुटुंबियांची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणामधील संशयित धनंजय लोखंडे सध्या सीबीआयच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे। नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारशी धनंजय लोखंडेचा संबंध असल्याचा संशय पोलीस यंत्रणांना आला। संबंधित तरुणानं अनेकांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिल्याची माहिती देखील तपासामधून समोर येते। तसंच धनंजय लोखंडे हा महाविद्यालयामध्ये प्रवेश करून देणारा एजंट म्हणून कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरामध्ये सीबीआयनं 6 आरोपींना अटक केली आहे। तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले। जयपूरमधून 3, गुरुग्राममधून 1, नाशिकमधून 1 अशा एकूण 5 आरोपींना अटक केली आहे। तर इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे। मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल, तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील आरोपी डॉक्टर धनंजय लोखंडे याच्या विरोधामध्ये आरोप त्याच्या नातेवाईकांनी फेटाळून लावलेले आहेत। धनंजय असं काही करेल असं वाटत नसल्याचं लोखंडे कुटुंबियांनी म्हटलंय। तसंच त्याला या प्रकरणामध्ये अडकवलं असण्याची शक्यता असल्याचा दावा देखील कुटुंबियांनी केलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती कॅमेऱ्यासमोर बोलण्यास लोखंडे कुटुंबियांनी नकार दिला।
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं अहिल्यानगरच्या विविध भागामधून आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या संशयितांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चौकशी सुरू असून धनंजय लोखंडेची देखील स्वतंत्रपणे चौकशी केली जाते. कालपासून सीबीआयचं पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झालं. नाशिकमधून अटकेत असलेल्या शुभम खैरनारनं केलेल्या खुलाशानंतर सीबीआयनं नगरमध्ये कारवाई वाढवली आणि ताब्यात घेतलेल्या संशयितांचा नेमका काय रोल आहे याबाबतचा तपास यंत्रणा सध्या करतायत. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलंय. या महिलेनं विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतलाय. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पुणे पोलीस मनीषा वाघमारेला सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि तसंच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती देखील तपासामधून समोर आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलाय. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेस देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते. या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे. त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआयकडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं पुढं तिला सखोल तपासासाठी आपण सीबीआयकडे हँडओव्हर केलेलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी पुण्याच्या फुरसुंगीमधून एका संशयिताला ताब्यात घेतलंय. संबंधित विद्यार्थी हा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी झाल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत. भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय. त्या आज ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणामधील तब्बल 70 कोटी रुपयांच्या बेहिशोबी आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून तपास सुरू आहे. या तपासाअंतर्गत रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय. अशोक खरात विरोधामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जवळपास 1200 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. अशोक खरात विरोधामध्ये दाखल लैंगिक शोषण प्रकरणामधील पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र हे दाखल झालंय. पहिल्या गुन्ह्यामध्ये 750 तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 पानं असं एकूण 1200 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. तर 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल. या गुन्ह्यानुसार 60 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचा कालावधी होता. एसआयटी अर्थात विशेष पथकाकडून नाशिक न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र करण्यात आलं. तर उर्वरित गुन्ह्यामधील दोषारोपपत्र लवकरच दाखल केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 105 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील आणखी एका भोंदूला पोलिसांनी अटक केली आहे. सर्जेपूर भागामधील भोंदू शिव सोनावणेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अघोरी विद्या आणि गूढ शक्तीचा जाणकार असल्याचं सांगून सोशल मीडियावरती या भोंदूनं प्रसिद्धी मिळवली. घराखाली सोनं असल्याचं सांगून एका महिलेला चक्क घर पाडायला त्यानं भाग पाडलं आणि इतकंच नाही तर पीडित महिलेकडून त्यानं 50,000 रुपये घेतले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी भोंदू विरोधामध्ये कारवाई केली आहे. आम्ही त्या आरोपीला शिव सोनवणे याला तत्काळ ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि आता या प्रकरणात आणखी किती लोकांना त्यांनी फसवलेलं आहे आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण आहे, तो कशा प्रकारे गोंधुगिरी करत होता, हे सगळं आम्हाला तपासात निष्पन्न करायचं आहे. त्याकरता आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील अधिक तपास करत आहोत. आम्ही त्या आरोपीला अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अंधश्रद्धेतून एका 65 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाळ्या गावामध्ये जादूटोणा केल्याच्या संशयामधून सुधाकर गाडगे नावाच्या आरोपीनं हरिदास वानरे यांच्या घरामध्ये घुसून लाकडी दांडक्यानं त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वानरे यांचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली असून ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेचा हा भयावह चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुदखडा पूर्णपणे बरा करण्याच्या बहाण्यानं एका शेतकऱ्याची 41,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये 3रा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तक्रारदार दिलीप लाऊट यांनी मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. तर औषध आणि मंत्रोच्चाराच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आलेला असून पैसे परत मागितल्यानंतर धमकावल्याचा दावा देखील तक्रारीमधून करण्यात आलाय. तर या प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलीस करतायत. सोलापूरच्या माढा तालुक्यामधील आढेगावच्या बोंदूबाबा नाना विरकर उर्फ गुरु माऊली याच्या भक्तांची फसवणूक प्रकरणामध्ये माढा न्यायालयानं पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर टेंभुर्णे पोलिसांनी गुरु माऊली आणि त्याचा भाऊ विकास विरकर यांना न्यायालयामध्ये हजर केलं. पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली होती. मात्र न्यायालयानं दोघांना देखील पुन्हा 3 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे बोंदू गुरु माऊलीच्या जेलवारीमध्ये आणखी वाढ झाली आहे. नागपूरमध्ये केवळ 2 गुलाबजाम मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणानं चाकूनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 आरोपी केटरर्सचं काम करत परत आलेले होते आणि त्यावेळी फिर्यादींनी गमतीनं तुम्ही केटरर्सचं काम करून आला आहात तर मला देखील 2 गुलाबजाम द्या असं म्हटलं. मात्र या साध्या कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी फिर्यादीशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरामध्ये एका आरोपीनं चाकू काढून फिर्यादीच्या मांडीवरती सपासप वार केले. तर या हल्ल्यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासही सुरू केलाय. मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे हा बाहेरून जेवण करून 40 मिनिटांपर्यंत बसला होता. तर कॅटरर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले नागपुरे आणि बादल शेंडे ते कॅटरर्सचं काम करून आले होते. नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं. त्याहून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळ झाली. शिवीगाळ झाल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले. थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा दुसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले. आयुष मेश्रामनी परत तू यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला. त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवर आपण गुन्हा नोंद केलेला आहे. तिन्ही आरोपी ताब्यात. अमरावतीत हनी ट्रॅपच्या माध्यमामधून 64 वर्षीय शेतकऱ्याची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत आरोपी पती पत्नीनं शेतकऱ्याकडून लाखो रुपये उकळल्याचे आरोप आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. 2020 मध्ये एका मोबाईल रिचार्ज दुकानामधून शेतकऱ्याची आरोपी महिलेशी ओळख झालेली होती. पुढे या ओळखीचं प्रेमसंबंधामध्ये रूपांतर झालं आणि दोघांमध्ये शरीर संबंध देखील प्रस्थापित झाले. याचाच फायदा घेत आरोपी महिलेनं शेतकऱ्याला अडकवलं. काही दिवसांनंतर महिलेनं आणि तिच्या पतीनं शेतकऱ्याला ब्लॅकमेल करण्यासही सुरुवात केली. 2020 मध्ये एका महिलेची ओळख झाली. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले. नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीची होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत. अजूनही त्यांना ते पैसे मागत होते. अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते. 20 महिन्यामध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून अक्कलकोटमधील 60हून अधिक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. समर्थ क्रॉप केअर या पुणे स्थित कंपनीनं स्वामी समर्थांचं नाव सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास 28 मे रोजी रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 9 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा रेबीजमुळे मृत्यू झालाय. या घटनेनंतर नागरिकांनी आणि कुटुंबियांनी कुत्रा मालकावरती कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी नारायण नगर भागामध्ये तारकेश झोपे या विद्यार्थ्यावरती कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवरती भुसावळ नगरपालिकेनं संबंधित व्यक्तीचे 5 कुत्रे जप्त केलेत. मात्र मोकाट आणि पाळीव कुत्र्यांबाबत पालिकेनं ठोस कारवाई करावी अशी मागणी ही मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.
हे बघा, आमचं मूल तर आम्ही गमावलेलंच आहे. प्रशासनाला तक्रार देऊन पण प्रशासन त्यावर काहीच कारवाई करत नाही आहे. आता एक जीव गेला आहे, आता तरी प्रशासनाने जागं होऊन त्यावर काहीतरी कारवाई करावी. कारवाई जर झाली तर त्यातूनच आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतंय. मंदिरात दर्शन घेऊन वापस येत होता. आमच्या घराच्या समोर गार्डन आहे. त्या गार्डनमधून येताना त्याला डॉग दिसलं. तो घाबरून पडल्यामुळे काय झालं, त्याच्या चेहऱ्याला त्याने सावा घेतला आणि तो फार गंभीर होता. त्याच्यामुळे त्याचा प्राण गेला. नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका माथे फिरून दोघांवरती चाकूने जीवघेणा हल्ला केलाय. VCA चौकामधील चाय सेंटरजवळ ही घटना घडली आहे. आरोपी जावेदनं वकार हक आणि मध्यस्थी करायला आलेल्या शेख हुसेन यांना नारळ फोडण्याच्या चाकूनं वार करून जखमी केलंय. या हल्ल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून सदर प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपुरात कारमधून जनावरांची चोरी करणाऱ्याला एका अजब टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ब्रेझा आणि i20 सारख्या कारमध्ये मोकाट जनावरांना डांबून ही टोळी पसार व्हायची. कळमना परिसरामध्ये जनावरं चोरीला जात असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी CCTV तपासलं आणि आरोपींचं बिंग फुकलं. पोलिसांनी मुख्य आरोपी साहेल अलीला अटक केलेली असून चोरीसाठी वापरलेल्या आलिशान कार या देखील जप्त करण्यात आल्यात. मात्र यातील एक आरोपी अजून देखील फरार आहे. ठाणे शहरातील दिवा भागामध्ये भर दिवसात ज्वेलर्सवरती दरोड्याचा थरार पाहायला मिळाला. साबेगावमधील खेडा देवी या ज्वेलर्समध्ये 2 आरोपींनी गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला. मात्र दुकानदारानं जीवाची पर्वा न करता धाडसी प्रतिकार केल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हातीच पळावं लागलं. धक्कादायक म्हणजे पळून गेलेले आरोपी 2 तास गटारामध्ये लपून बसलेले होते. आरोपींकडून गावठी कट्टा आणि चाकू जप्त करून मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जखमी दुकानदारावरती सध्या उपचार सुरू आहेत. सिडकोच्या 22.5% योजना विभागामधील नोंदणीचे प्रलंबित काम हे मार्गी लावण्यासाठी 22,500 रुपयांची लाच घेताना अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडले. जगताप यांच्या लाचेची रक्कम शिपायाच्या माध्यमामधून स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली आहे. तर रामदास जगताप हे सिडकोच्या 12.5% विभागामध्ये मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर एका व्यक्तीचं नोंदणीचं काम करण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे 22,500 रुपयांची मागणी केलेली होती. तर या लाचखोरीची तक्रार संबंधित व्यक्तीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटकडे केली होती. या प्रकरणामुळे सिडकोमधील लाचखोरी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली. एका रिकव्हरी एजंटनं ग्राहकाच्या घरात घुसून दादागिरी केल्याचा प्रकार समोर आलाय. या एजंटनं ग्राहकाला धक्काबुक्की देखील केली आहे. हा व्हिडिओ बदलापूरमधील असून सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झालाय. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. जागतिक स्तरावरती निर्माण झालेली अस्थिरता, ऊर्जेचं संकट आणि परकीय चलन साठ्यावरती येणारा ताण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला इंधन बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. विशेष म्हणजे केवळ उपदेश न देता पंतप्रधानांनी स्वतःपासूनच या बदलाची सुरुवात केली आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये यापूर्वी सुरक्षेसाठी वाहनांची मोठी रांग असायची. मात्र आता इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी आपल्या ताफ्यामधील वाहनांची संख्या ही केवळ 2 वरती मर्यादित केली आहे. पंतप्रधानांच्या या पावलांमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये सकारात्मक चर्चेला उधाण आलंय. आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे बसमधून संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. गडकरी यांनी आपल्या ताफ्यामधील 50% वाहनं कमी करण्याचा आदेश देखील काढलेला आहे. आज पालखी मार्गाला जोडणाऱ्या वाखरी ते पंढरपूर या 82 कोटी रुपयांचा प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून रेंगाळतोय आणि त्याचा थेट फटका पालखीसोबत येणाऱ्या लाखो भाविकांना गेल्या 3 आषाढी यात्रांमध्ये सोसावा लागत होता. या कामाची मुदत संपून 7 महिने उलटले तरी अजून 50% ही काम पूर्ण झालेलं नाहीये आणि अशा वेळी आता गडकरी याबाबत काय भूमिका घेणार हे देखील आज पाहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र ॲक्शन मोडवरती आलाय. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले. तसंच सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही अर्ध्यावरती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी किमान 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीमध्ये दिलेत. तर कायम ॲक्शन मोडमध्ये असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडलाय. तर नितेश राणेंनी देखील लवकरच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. परकीय चलन वाचवण्यासाठी तसंच इंधनाच्या बचतीसाठी पंतप्रधानांनी देशाला काटकसरीचं आवाहन केलं होतं.
महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो. आणि केवळ 6 महिने जर देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी मागितले असतील तर तेही न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल. तर मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या ताफ्यामधील गाड्या कमी केल्यात. शिवाय स्वतः ईव्ही कारनं प्रवासही केला. जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे हे देशहितासाठी सांगितलं आहे. ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर. आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे. EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो. माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.